नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. खरंच दृष्ट लागणं म्हणजे काय, दृष्ट कशी काढावी आणि दृष्ट कोणाला लागते का, या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जसं की चिंच बघून तोंडाला पाणी सुटतं, अगदी तसंच चांगलं काहीतरी म्हणजे गोंडस हसतं खेळतं बाळ असेल आणि हसता खेळता निरागस चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये एक वेगळी वाईट विचारांची शक्ती निर्माण होते, ती म्हणजे दृष्ट लागणे होय. त्यालाच आपण नजर लागणे असं सुद्धा म्हणतो. मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचं मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असतं. जर एखाद्या व्यक्तीनं लहान मुलाकडे एकटक पाहिलं तर ते मूल रडू लागतं. तसंच मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा असं घडतं की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमचं अभ्यासात मन लागत नाही. घरामध्ये कलह आणि वाद निर्माण होतात. घरात शांततेचं वातावरण नसतं आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते. हे सर्व दृष्ट लागल्यामुळे होत असतं. म्हणजेच दृष्ट लागल्याने निगेटिव्ह एनर्जी देखील होऊ शकते. वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळण्यासाठी मग आपण कोणते उपाय करू शकतो, हे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहेत. आज आपण काही सोपे उपाय या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो बघा. तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस फिरवल्यासारखं वाटू लागतं. घरात सातत्यानं भांडण होतं. अचानक घरातील सदस्य आजारी पडतात. लहान मुलं सतत किरकिर करतात. घरातील काचा अचानक फुटतात. भांडी अचानक आपल्या हातातून पडतात किंवा घरात एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याचं सतत ओरडणं, अचानक खर्च वाढणं, तसंच शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होते असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं, झोप उडणं, ठरवलेल्या कामामध्ये सतत अडथळा येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडते. तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजरदोषामुळे. परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजरदोष. नजरदोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं. आपण नजरदोषाची लक्षणं तर जाणून घेतली, पण नजर नेमकी लागते कशी आणि नजरदोष दूर कसा करावा, नजर कशी काढावी, याचे उपाय आता आपण जाणून घेऊया. ते उपाय जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर नजर लागतं म्हणजे नेमकं काय होतं. प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो जे विज्ञानही मान्य करतं. या ऑरावर दुसऱ्यांच्या विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासांचा परिणाम झाला तर आपला ऑरा डिस्टर्ब होतो, म्हणजेच दृष्ट लागते. ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होत असतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढे त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमकत जातं, पांढरं होतं. हेच जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनलं जातं. सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते बघा, नकारात्मकता दिसते. वाईट विचार करणाऱ्या व्यक्तींभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे मग प्रकार घडत असतात. तर आता बघूया नजर कधी लागते. असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं यश मिळवते, नाव कमवते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोकसुद्धा असतात आणि हे ईर्ष्या, मत्सर करणारे जे लोक असतात ना, ते आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात. आता नजर कशी काढायची बघा. नजरदोष दूर करण्याचे उपाय आता या ठिकाणी आपण पाहूयात.
नजर दोष दूर करण्यासाठी काय करायचं बघा. पहिला उपाय, संध्याकाळी हातामध्ये खडे मीठ घ्यायचं, म्हणजे मोठे मीठ घ्यायचं, उलटसुलट दिशेने ओवाळायचं आणि नंतर ते बादलीत पाण्यात टाकायचं. किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडंसं मीठ घ्या आणि 7 वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला उतरवायचं. नंतर ते एका ग्लासमध्ये पाण्यात टाकायचं मीठ. त्याच्यानंतर दुसरा उपाय, नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजररक्षा कवच ठेवावं. तिसरा उपाय, तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजररक्षा कवच घालू शकता, जे बाजारामध्ये आता सहजपणे उपलब्ध असतं बघा, तसं वालं. पुढचा उपाय म्हणजे काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही संध्याकाळी नजर काढू शकता. आता 5वा उपाय, नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली किंवा लिंबू मिरची, बिबा हे देखील तुम्ही लटकवू शकता. 6वा उपाय, वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय, तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुलं घ्यायची. एक तांब्याचं भांडं घ्यावं, त्यामध्ये ताजी फुलं, पाणी आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून ते 11 वेळा काढून टाकायचं. त्यानंतर ते पाणी एखाद्या झाडाखाली टाकून द्या. जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या 3 बिया घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून तुमच्या उतरवा आणि यानंतर त्या जाळून टाका. हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता. पुढचा उपाय, कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून 7 वेळा काढायच्या आणि नंतर त्या एका जाळामध्ये टाकायच्या. हातात किंवा पायामध्ये तुमच्या काळा धागा बांधल्यामुळं काय होतं, वाईट नजरेपासून तुमची मुक्ती मिळते वाईट नजरेपासून. तर 8वा उपाय, हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचा जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते बघा. त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे 9वा उपाय, वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचं जे लॉकेट असतं गळ्यामध्ये घालण्याचं, ते लॉकेटसुद्धा तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता. पुढचा 10वा उपाय, मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचं मन, मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेमध्ये खूप कमकुवत असतं. जर एखाद्या व्यक्तीनं लहान मुलांकडे एकटक पाहिलं तर ते मूल रडू लागतं. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल सतत रडू लागतं, त्याचं शरीराचं तापमान वाढतं, चिडचिडपणा करतं, इत्यादी गोष्टी दिसून येतात. आता काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या तुम्ही दूर करू शकता. एका दिवसात आपण नजर काढण्यासाठी काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. तर पहिला उपाय म्हणजे, तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर एखाद्या मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा आणि हा तावीज काळ्या दोऱ्यामध्ये बांधून मुलांच्या गळ्यात बांधावा. त्याच्यानंतर दुसरा उपाय, ज्योतिषशास्त्रामध्ये लवंगाला सुद्धा खूप महत्त्व असतं, त्यामुळं वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात. जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर 5 संपूर्ण लवंगा घ्या आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा सरळ आणि 7 वेळा उतरवून टाकायच्या आणि नंतर त्या जाळून टाकायच्या. असं केल्यानं वाईट नजरेपासून मुक्ती मिळते. जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा. यामुळे नजर लागलेली असेल तर त्या व्यक्तीला आराम मिळतो. नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करायची आणि यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करायचा. हा उपाय सलग 7 मंगळवार करायचा. तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागली तर त्याच व्यक्तीच्या हातून तुमच्या मुलांच्या डोक्यावरून त्याच व्यक्तीचा हात तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे. यामुळे सुद्धा नजरदोष नष्ट होतो. पुढचा उपाय, घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागले असं वाटल्यास दररोज तुम्ही सुंदरकांडचा पाठ करावा. तसंच घरामध्ये अगरबत्ती लावावी.
त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते. 8वा उपाय, घरातील लहान बाळाला नजर लागले असं वाटल्यास, ते सतत रडत असलं असं वाटतंय किंवा चिडचिड करत आहे, तर काय करायचं बघा, एका तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी आणि ताजी फुलं घ्यायची आणि बाळाच्या डोक्यावरून 11 वेळा फिरवायची. यामुळं वाईट नजर दोष निश्चितच नष्ट होतो. अशा प्रकारे तुम्हाला लहान बाळाची दृष्ट काढायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे, ते ज्यामुळं व्यवसाय तुमचा अचानक ठप्प झाला आहे, तर व्यवसायाच्या ठिकाणी काय करायचं बघा, व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावायचं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी. रोज सकाळी त्याला लाल फुलं अर्पण करायची. तसंच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पूर्ण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडायचं. त्यामुळे नजरदोष यामुळे निश्चितच नष्ट होतो. तसंच आपल्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओमचा जप करावा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर आपण दिवा लावावा. देवाऱ्यातील हाच नियम आपण सर्वात महत्त्वाचा नियम पाळायला हवा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल तर ती अशी काढावी. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.